नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. हाय एव्हरीवन. तुम्हाला वाटत असेल मी एवढी एनर्जेटिक का बोलते म्हणून. तुम्ही माझे डोळे बघू शकता, खूप असे सुजले आहेत. मी आणि शुभम चांगलेच झोपलो आज दुपारी आणि आता उठलो. शुभम चहा प्यायला बाहेर गेलाय. इट्स हिज डेली रुटीन. मी म्हटलं की यार मी झोपेतून मी फेस वॉश केला तरी असं वाटत होतं की मी झोपेतून उठलीच नाही आहे. तर मग म्हटलं असं काहीतरी लेट्स स्टार्ट द ब्लॉग. कारण दिस इज द थिंग वेअर आय कॅन बी मोर एनर्जेटिक अँड जस्ट बी विथ माय सेल्फ. सो आता आम्ही चाललो आहे बाहेर. शुभमचे फ्रेंड्स आणि मी शुभम आम्ही बाहेर जेवण करायला चाललो आहे, काइंड डिनर. सो दुपारी मी आणि शुभम बाहेर गेलो होतो. आम्हाला छोटंसं एक काम होतं. मग शुभमने मला ड्रॉप करून दिला आणि तो बाहेर गेला गाडी धुवायला. आणि मग शुभमच्या फ्रेंड्स लोकांचे फोन आले मला की शिवानी आज खाना मत बनाना, आज बाहेर चलते. मी म्हटलं ठीक आहे. आणि बाहेर जायचं आहे म्हणजे आज शनिवार आहे. सो शनिवार म्हटलं की नॉनव्हेज खाऊ शकत नाही बाहेर. सो मी म्हटलं ठीक आहे, एकदा विचारा शुभमला. नहीं वो तो मना करेगा ना, आज शनिवार है और बोलेगा फिर और नाटक करेगा कि नहीं भाई मैं तो चिकन नहीं खा सकता, मैं क्यों बाहर आऊँ. तो मला म्हणते हमने तुझे फ़ोन क्यों किया है हमने तुझे फ़ोन, उसको मनाने के लिए किया है. तो तू बोल दे आज की मैं खाना वाना नहीं बना रही, आज बाहेर ही चलेंगे. म्हटलं वा बेटा, म्हणजे मला फसवा तुम्ही. मी सहसा अशी म्हणत नाही माझ्या नवऱ्याला की मी आज काही स्वयंपाक करणार नाही आहे. एखाद वेळा माणसाने वाईल होऊन जाईल. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा बोलली आहे मी, नाहीतर मी असं सहसा नाही बोलत त्याला. कारण त्याला असं आहे ना, त्याला बाहेरचं जेवण आवडतच नाही. बाहेर जेवला तर तो चिकन वगैरे खातो. व्हेज खायचं असलं तर मग त्याला पनीर वगैरे आवडत नाही. आणि मला पण आवडत नाही पनीर नावाची गोष्ट. म्हणजे मला पालक पनीर वगैरे एखाद वेळेस आवडून जाईल, बट विचार येतो मग आम्हाला आवडते भरीत, वांग्याचं भरीत. मग बाहेर तसं भरीत भेटत नाही ना आपण जसं बनवतो. सो शुभम इज काइंड घरचं जेवण आवडते त्याला. आणि कधी कधी मग मलाही असं होते की यार काय आपण आज बाहेर जाऊ का. मग बाहेर गेल्यावर मला असं होते की यार असं मनासारखं जेवणही भेटत नाही. ओके, सो टॉपिक काय होतं. हां, तर हे मला बोलले की आज आपण जाऊया बाहेर. आणि आता शुभम आला. मग त्याला सांगितलं की बघ हे असं बोलले आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हणजे आज शनिवार आहे ब्रो, आज नाही जमत, आज नहीं जमता भाई, कल चलते. पण नाही, तरण बोलला कि नहीं भाई मेरे को जाना है, मैं घर का वो क्या टिंडे और क्या बैगन खा के पक चुका हूँ. आणि निहांगी बोला की नहीं भाई आज चलते प्लीज. ठीक आहे. तर मग आता आम्ही झोपून उठलो आणि शुभम बोलला की चल जायचं आहे, जाऊ आज बाहेर. आणि आता मी रेडी झाली आहे. शुभम रेडी होत आहे. आता मी झोपल्यासारखी नाही दिसत आहे, राईट. आता माझे डोळे एकदम उघडे दिसत असतात. हां, आणखी काय म्हणणार होते मी. हां, आणि स्नेहा तिकडूनच येणार आहे. ती पतंग दिसते कवर. ती ना खूप अशी इकडे तिकडे पडत होती, म्हणून मग आम्ही तिला तिथे लवकर ठेवून दिलं. कारण ते फॅन वगैरे लावला की त्याची अशी करत होती. हां, बेसिकली आमच्याकडे एक रूल आहे. जेव्हा पण आम्हाला बाहेर जायचं आहे, आम्ही जेव्हा कधीही रेडी होतो तर सगळ्यात आधी मी आणि स्नेहा रेडी होतो. आणि देन शुभमला 5 मिनटं जास्तीत जास्त लागतात. बट समटाईम्स आपण म्हणतो गाईस की मुलांना वेळ लागत नाही, पण ह्याला पण लागतो कधी कधी. ते केव्हा म्हणजे जर आम्ही पण असे खूप ड्रेसेस चेंज केले ना, मग देन ही विल ऑल्सो ट्राय टू चेंज. मी हे टी शर्ट घालू की शर्ट घालू, स्वेटशर्ट घालू, हे शर्ट ओपन ठेवू, ही खूप बॅगी दिसत आहे का, खूप असते. इकडे बघ. Hello guys, we are going to
ईट चिकन. आज सॅटर्डे आहे शुभ. पनीर पनीर. मजाक मस्करी करत आहे. चला झाला तू रेडी. किती वेळ लागते रे तुला मुलींसारखा. बोला ना काहीतरी बोल, कारण प्रेक्षकांना कसं आहे ना, तू बोललं तर बरं वाटतं. मी चांगलाच बोलतो. तर आधी आम्ही जेवण करायला चाललो कुठंतरी, माहीत नाही, टोनी दा ढाबा पुणे. असं सिरियसली का बोलत रे. चांगलंच आहे. चांगलं तुम्ही करताय का? दुसरा करून देतो ना. अरे भाई किती काय प्रॉब्लेम काय दुसरा करून देतो ना पण. चला आता निघतो आम्ही. चला चल लवकर. 8:30ला जायचं होतं. 8:30ला तिला सांगितलं होतं फोन करून की 8:30ला आपल्याला निघायचं आहे, आणि आता 9 वाजलेत. मी आत्ता तयार झाली याची. गाईस तुम्हाला माहिती आहे की मी आधीच रेडी झालेली आहे. छूट बोलताय. चला. अरे मी चप्पल विसरली, सॉरी. तू ठेवली ना मगाशी. सॉरी सॉरी, मी ओपन केलं होतं. लेट्स गो. एक मिनिट गाणे लगा रहा हूं. बघा तोच गाणं लाव जो आता मी म्हणत होते. आणि इथे माझा फेवरेट सॉन्ग लावताच मी ते तुम्हाला सांगू शकत नाही की कुठलं गाणं लावलं, कारण मी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आणि त्यानंतर आय गॉट अ कॉपीराईट. अँड देन मी यूट्यूब स्टुडिओवर पण जाऊन बघितलं की मला कॉपीराईट का आला. तर मग मला माहीत झालं की ओके, कारमध्ये गाणी वाजत आहेत त्यामुळे ते असं झालं आहे. अँड अवर जिगरीज आर बॅड गाईज. तुम्ही निहांक आणि तरणला ओळखत असाल. आज सय्यद आलेला आहे. सो हा व्हिडिओला पण मी जरा फास्टच केला आहे, कारण इथे पण कॉपीराईट आलं होतं मला. अँड आय एम न्यू टू यूट्यूब, सो मला जरा वेळ लागेल यूज टू व्हायला यूट्यूबसोबत. मला तर आता आम्ही पोहोचलो आहे धाब्याला ऑलमोस्ट. सो वी आर हिअर गाईज. मराठी. आम्ही आता पोचलो गाईज. आता आम्ही मस्त खाणार हॅपी दा ढाबा. ढाब्यामध्ये मस्त चिकन मटन. आम्ही नाही खाणार, आम्ही फक्त पनीर खाणार. नाही, पनीर पण नाही खाणार, व्हेज खाणार. येस. पनीर से इसको सबमिट करके ले. हेलो. नेहा इज हियर. आई ग. हाँ वो नहीं बोल सकते, ये भी चुप चुप के खाते हैं. क्या मैं मेरा मन होता मैं अभी भी खाऊंगा. इतकी जास्त भूक लागली होती ना की मी काय ऑर्डर केलं ना ते पण सांगायला विसरले. मग अर्ध जेवण होत आला तेव्हा मला आठवलं. म्हणतात ना, ठीक आहे. पहिले क्रीम मसाला 3 महीने बाद आएगा. आपल्या अब्बी आता तुरा जागा तशी छान होती, म्हणजे इंटेरियर वॉज क्वाईट गुड. ब्लॉग डाले बोलो मम्मी को हाय बोलो ना. अभी हाय. नीम का पत्ता कड़वा है. अरे यार पूरा ब्लॉग खराब कर दिया. बीप लगा दूंगी मैं. अपन उसको कर लेंगे. अभी हम लोग क्या क्या खाए गाइस. कोका कोला, पेप्सी, नियांग भाई सेक्सी. खाना कैसे लगा यहाँ का. एकदम मस्त. सच में मस्त है. झूठी तो खाना बोला कैसा था मैंने. सही. सेब खाना बढ़िया था, बट थोड़ा बेटर हो तो सकता था. है ना. Yes. ये बोल नहीं, अगली बार रांगला ट्राई करेंगे. रांगला है कि रांगला पंजाब. नहीं, रांगला पंजाब. रांगला है. हाँ, रांगला क्या है रांगला. रांगला ढाबा है ये ना. सामने अपोजिट में रांगला पंजाब. हाँ ठीक ठीक था खाना, इतना पसंद नहीं है. नूडल्स सही थे क्योंकि हम It's better guys, but it could have been more better. Yeah. पर मटन के पीसेस बहुत अच्छे थे. पहले तेरे को पीस मिला हम लोगों ने इसलिए. वेज खाया. ठीक है, बोलो अभी मेरे चैनल को सब्सक्राइब करो. प्लीज सब्सक्राइब करो, फॉलो करो सर और शेयर करो. और नहीं, सब्सक्राइब करो, सब्सक्राइब करो और फॉलो करो और शेयर करो. यस, जितने लोग
Please do follow, share and subscribe guys. लाइक शेयर कमेंट और इंस्टा मुझे फॉलो करो. इंस्टा में मुझे फॉलो करो. इंस्टा पे इन लोगों को फॉलो हम करो. दोनों ये सैयद को है करना. दोनों को सैयद है करना. ठीक है. और ये निहाल. शिवानी भेज देगी तुमको लिंक. हाँ बस उसमें फॉलो कर देना. लेट्स मीट लेट्स मीट एंड गाइस. लेट्स चैट एंड लेट्स टॉक. ओके गाइस. स्नेहा से हाय. ट्विंग ट्विंग. चलो चला आमची गाडी आली आहे. साहेब आम्हाला घ्यायला आले आहे. बैठ जा, आगे बैठ रहा है तो. बैठ मैम प्लीज 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 बूढ़े लोग को थोड़ा सीरियस उनको देना पड़ता है अच्छा सीट. यस. हेलो गाइस, हम लोग इतना गंदा खाना खा के आप जा रहे हैं अभी अभी. भूख इतने अच्छे एक्सपेक्टेशन के साथ आए थे, इतना गंदा खाना. मालिक थोड़ा मीठा ये मिलेगा? हैप्पी दा ढाबा कभी मत आना लोगों. नहीं आएंगे लोग. हैप्पी दा पंजाब प्लीज. थैंक यू. बैठे मालिक थोड़ा मीठा मिल जाए तो मजा आ जाएगा. बस आइसक्रीम थोड़ा हो जाए. नॉट वेल. आइसक्रीम. इट्स एवरेज. नेचुरल सीताफल. सीताफळ खायचं आहे मला. सीताफळ सीताफळ नाही सीताफळ खायचं आहे मला. चालू कर रही थी और आवाज सुन के बोलती को मत कर दी. बंद हो गया. तू क्या लिया? रबड़ी लिया. तू रसमलाई. रबड़ा. ओरियो सामान लग रहा है. चॉकलेट रबड़ी. नहीं, चॉकलेट रबड़ी है, मच्छर रबड़ी. मच्छर रबड़ी. मच्छर के में काले काले. कल हमने खाया सीताफल. गाइस, किसी को रबड़ी खाना होगा तो यहाँ पे आना. रबड़ी वाला वाकड़ ये भैया है, चौधरी पार्क. शुभम का नाम लेने का चौधरी पार्क. 10% डिस्काउंट मिलेगा. बिल्कुल नहीं मिलेगा. चलो गाइस बाय बाय बाय. बाय गाइस. गुड नाइट. अलविदा. चलो अलविदा. करेला बचा दो. करेला हाँ मैं लाती हूँ. बाय.